ज्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं रजिस्ट्रेशन होत गेलं त्यावेळेला टोटल रजिस्ट्रेशन होतं 2,63,00,000। हे कधी होतं? सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला रजिस्ट्रेशन संपलं, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी हे रजिस्ट्रेशन होतं। स्क्रुटिनीची प्रोसिजर ही जुलै महिन्यापासूनच सुरू झाली होती। जुलै महिन्यामध्ये साधारणपणे आम्हाला 1,15,00,000 का 1,20,00,000 रजिस्ट्रेशन झालं होतं। त्याच्यातनं आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये लाभाचं वितरण केलं पहिलं रक्षाबंधनच्या आधी, ते 1,07,00,000 होतं। त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही काही हे केलं ते होतं 1,52,00,000 आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे शेवटचं डीबीटी केलं होतं 2,33,00,000 बरोबर। आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आणि सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रेशनची मुदत संपलेली होती। स्क्रुटिनी ही प्रोसिजर त्यावेळेसपासूनच सुरू होती। आताही मी आपल्यालाही विचारेन की आम्ही शासन निर्णय जो निर्गमित केलेला आहे शेवटचा, निवडणुकीच्या आधीच निर्गमित केलेला आहे, त्याच्यानंतर एकही निकष जे ओरिजिनल शासन निर्णयामध्ये आहेत शेवटच्या, त्याच्यातला एकही निकष हा बदलण्यात आलेला नाहीये। जर निकष बदलण्यात आला असता तर ही संख्या किती समजच आहे की त्यांचे पैसे काढून घेतलेले आहेत। आताही एकाही महिलेचे पैसे घ्या। आम्हीही ज्या वेळेला स्टेटमेंट देतो माध्यमांसमोर त्यावेळेला आम्ही काय स्टेटमेंट दिली होती? कंप्लेंट बेस्ड स्क्रुटिनी, म्हणजे एखाद्या जिल्ह्यामधून जर तक्रार आली की एखाद्या अर्जदाराने किंवा एखाद्या लाभार्थींनी एका आधार कार्डवर 10 अकाउंटची नावं टाकून जर त्यांनी लाभाचं हे केलं असेल तर त्याची स्क्रुटिनी, आणि ही निवडणुकीनंतर नाही केलेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा केसेस झालेल्या आहेत, आपल्याही पोर्टल किंवा न्यूज चॅनल्सवर त्याच्या आले। मुळातच डीबीटी करतानाच दिले गेलेले नव्हते। ह्या ज्या केसेस आहेत ह्या दर 2-3 महिन्यांनी न्यूज चॅनल्सवर दाखवण्यात येतात। म्हणजे जसा मी म्हटलं की अनेक मिसकन्सेप्शन्स तयार करण्यात आले। ही स्कीम आहे साधारणपणे 5 किंवा 6 महिन्याची। तसं बघायला गेलं तर तुमच्या इतर ज्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, इतर ज्या योजना असतील त्या तुलनेमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही स्कीम आहे साधारणपणे जुलै महिन्यामध्ये त्याचा हे आपण सुरुवात केलं, म्हणजे ते 6 महिने आणि आताचे 3 म्हणजे 1 वर्षाचा कालावधी पण अजून स्कीमला झालेला नाहीये। प्रत्येक स्कीम ज्या वेळेला आणली जात असते त्यावेळेला तिच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा या होत असतात। कुठली बघा, म्हणजे संजय गांधी निराधार योजनाही म्हणा, वर्षातून एकदा त्याची स्क्रुटिनी होत असते। त्याचं कारण काय की जे लाभार्थी तुमचे असतात, म्हणजे आज समजा लाडकी बहीणचे लाभार्थी आहेत, याच्यासाठी आपण एज ग्रुप काय ठेवलेला आहे 21 ते 65 बरोबर आहे। तर दर महिन्याला काही लाभार्थी अशा आहेत ना ज्या 65च्या वयाच्या पुढे जात असतात, त्या ऑटोमॅटिकली योजनेच्या बाहेर पडणार। काही अशा आहेत की त्याच्यामध्ये निकष काय की ती महिला राज्यातली असली पाहिजे, राज्याची नागरिक असली पाहिजे। अशा अनेक महिला आहेत की त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जातात, तो बाय डिफॉल्ट त्या स्कीम मधनं बाहेर जाणार आहेत। हे शासनाने काढण्याचा विषय नाही आहे, ही प्रोसिजर बाय डिफॉल्ट होणार आहे। एखादी जर महिला सरकारी नोकरीमध्ये लागली तर ती ह्या योजनेमध्ये पात्र राहणार नाहीये, ही बाय डिफॉल्टच आहे। हा विषय कधी आला? ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीनंतर, विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये